नमस्कार. आर्ट सर्कलच्या 33 वाचनवसामध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आम्ही डॉक्टर गणेश देवी यांच्या त्रिज्या या पुस्तकातील भाषा या प्रकरणातील काही भागाचं वाचन करणार आहोत. मानवाचं वर्ष हे 365 दिवसांचं. हे वर्ष दिवस पृथ्वीच्या सूर्याभोवतालच्या फेऱ्याला जेवढा वेळ लागतो त्यावर आधारित. आता ह्या वर्षाच्या मापानं मोजायचं झालं तर अशा 1400 कोटी वर्षांपूर्वी विश्वात कुठेतरी काहीतरी आण्विक घटना घडली, बिग बँग नावाची. हे नाव आपण काही काळापूर्वी दिलेलं. ती बँग झाली तेव्हा काय आवाज निर्माण झाले होते कोण जाणे. पण आवाजाच्या परिवहनासाठी काहीतरी माध्यम लागतं. ते माध्यम पदार्थरूपी माध्यमे निर्माण होण्यापूर्वी कसं असणार, कसलं असणार या संबंधीची काहीच कल्पना आत्तापर्यंत झाली नाही. तर असं म्हणूया की आवाज नव्हता. मग 1000 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी स्थिर झाली, हवा पाणी असणारी. त्यानंतर हालचाल करणारे प्राणी निर्माण होता होता अंदाजे 150 ते 200 कोटी वर्ष गेली. मग ते प्राणी आवाज समजू लागले. त्या आवाजावर नियंत्रण मिळवण्यासही अनेक कोटी वर्ष गेली. भाषा तशी नुकतीच आपल्या विश्वात जन्मलेली. कदाचित भविष्यात ती आपल्यासाठी उपलब्धही नसेल. ह्या साऱ्याचा विचार करण्यासाठी मुळापासून भाषा ऐकण्याची ताकद हवी, तेवढी नम्रता हवी. जसा जीव तशी भाषा. आज आहे, उद्या असेल. विश्वनिर्मितीच्या प्रदीर्घ प्रक्रियेत 70,000 वर्ष फारसा मोठा कालावधी म्हणता येणार नाही. तथापि आपल्या दृष्टिकोनातून तो फारच प्रदीर्घ आहे. यापैकी पहिली 40,000 वर्ष मौखिक भाषेला वर्तमान कालवाचकाच्या पलीकडे नेण्यासाठी घालवावा लागला. वर्तमान काळ वाचके मात्र दृष्टीसमोर किंवा दृष्टीसाध्य वास्तव संदर्भात वापरतात. पण त्या पलीकडे जाण्यासाठी भूतकाळ कल्पावा लागतो. शिवाय भूतकाळाचं प्रतिबिंब असा भविष्यकाळही कल्पावा लागतो. ते तसं कल्पण्यासाठी भाषा ह्या सांकेतिक संवाद व्यवस्थेला 40,000 वर्ष खपावं लागलं. शेवटी आपण जिला भाषा म्हणतो ती गेली 30,000 वर्षात माणसांच्या हाती लागली. पण त्यानंतरही भाषेचा प्रवास सुखरूपपणे चालू शकला नाही. कारण भाषांच्या इतिहासाचे विशेषज्ञ सांगतात त्याप्रमाणे साधारणतः 10,000 वर्षांपूर्वी जगभराच्या बहुतांश भाषा नाहीशा होऊ लागल्या. शिकार आणि जमेल ते गोळा करणे, हंटिंग गॅदरिंग ह्यावर आधारित श्रमव्यवस्था व अर्थव्यवस्था लयाला जाऊ लागल्या. आणि त्यांच्या जागी शेती आधारित श्रमव्यवस्था व अर्थव्यवस्था येऊ लागल्यावर त्या आधीच्या भाषा माणसास अपुऱ्या वाटू लागल्या. त्यांच्या जागी अन्य पर्यायी भाषांचा विकास करणं गरजेचं बनलं. म्हणजे आज जगभर ज्या भाषा अभिव्यक्ती व संवादाच्या चलनी व्यवस्था आहेत त्या तशा स्थितीत केवळ गेली 10,000 वर्ष आहेत. अर्थात अभिव्यक्तीचे तंत्रज्ञान म्हणून त्यांचे जे अद्भुत गुणधर्म आहेत त्यांच्या जोरावरच मानवाने उत्क्रांतीच्या मार्गावरचे अनेक दुसाध्य टप्पे पाहता पाहता ओलांडले. साधारणतः 10,000 वर्षांपूर्वी भाषांची जी स्थिती झाली होती तशीच पुन्हा एकदा आपल्या काळात होत चालली. सध्या संपूर्ण जगभर लहान मोठ्या मिळून सुमारे 6,000 भाषा बोलल्या जातात. तर गेल्या 2 दशकात सगळ्याच देशात भाषांच्या संख्येत नोंदपात्र कमी होते असं दिसून आलं. युनेस्कोने 15 वर्षापूर्वी द वर्ल्ड लँग्वेजेस इन डेंजर अशी यादी जाहीर केली. त्यात शेकडो भाषा संपूर्णतः मरणासन्न कशा आहेत याचं वर्णन होतं. गणिताच्या सहाय्याने मॉडेलिंग करून त्याचप्रमाणे समाजशास्त्रीय अभ्यास करून जगातल्या कोणकोणत्या भाषा नाहीशा होतील हे सांगण्याचे प्रयत्न होत आहेत. स्वीडनमधील एका प्रयोगशाळेत युरोपमधल्या 90 भाषांचा अभ्यास केला तेव्हा त्यातील 70हून अधिक या येत्या 3-4 दशकात निष्प्रभ बनतील असं अनुमान काढण्यात आलं. बहुतेक तर्क आणि ठोकताळे येत्या 3-4 दशकातच जगातील 2/3 भाषा नष्ट होतील असं दर्शवतात.
बाकीच्या 2000 भाषांच्या स्थितीही फारशी ठीक राहण्याची चिन्ह नाही. बऱ्याच प्रमुख भाषांचे डोमेन्स म्हणजे विशिष्ट व्यवहाराची अंग विकलांग झाली असतील. ही स्थिती का आली ह्याबद्दलचे बरेच तर्क अस्तित्वात आहेत. भाषांकडे पाहण्याची प्रत्यक्ष त्या भाषिकांची उदासीनतेची दृष्टी, सरकारची चुकीची भाषिक धोरणं, बाजार व्यवस्थेचा संस्कृती भाषा यांवर होणारा परिणाम, इंग्लिश शाळांचा परिणाम, वाढते स्थलांतर, नवतंत्रज्ञान वगैरे अनेक कारणं या मुद्द्याला धरून पुढे करण्यात आली आहे. भारतीय भाषांची सध्याची स्थिती समजून घ्यायची असेल तर गेल्या 2-3 हजार वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील विविध सांस्कृतिक व सामाजिक घडामोडींचा संपूर्ण पट तपासावा लागेल. संस्कृत पूर्वच्या विविध भाषा, प्राकृत भाषांची असंख्य रूपे, पाली व अर्धमागधी यांचा विकास आणि विलय, तामिळचा उद्भव व तिची नंतरची रूपांतरे, अरबी, फारसी, तुर्की यांचा एतद्देशीय भाषांशी झालेला देवाणघेवाणीचा समृद्ध सांस्कृतिक व्यवहार, तसेच इंग्लिश, पोर्तुगीज व फ्रेंच यांच्या आगमनाने आलेले भाषा बदल हे सारे समजून घेतले तरच आपल्या भाषांची सध्याची रूपे, त्यांच्या समस्या, त्यांची समृद्धी इत्यादी नेटकेपणाने ध्यानात येऊ शकेल. आधुनिक भारतीय भाषांचा विचार करताना सर्वात महत्त्वाची व संपूर्ण अर्थाने युगप्रवर्तक घटना म्हणजे 19व्या शतकाच्या सुरुवातीस झालेला मुद्रण तंत्राचा उद्भव. छपाईचे तंत्र त्याआधी चीन आणि युरोपमध्ये विकसित झाले असले तरी ते भारतात 18व्या शतकाच्या अखेरीस येऊन पोचले. सुरुवातीस केवळ 2-3 भाषात मुद्रणे होऊ लागली आणि 19व्या शतकाच्या अखेरीपर्यंत हिंदी, बांगला, तमिळ, उर्दू, कन्नड, मल्याळम, पंजाबी, गुजराती व आपली मायबोली मराठी या भाषात मुद्रित साहित्य निर्माण होऊ लागले. 20व्या शतकाच्या प्रारंभीच्या वर्षात आणखी अन्य 3-4 भाषा मुद्रित होऊ लागल्या. ह्याचा परिणाम असा झाला की ज्या भाषा मुद्रित स्वरूपात आल्या त्या भाषा व ज्या मुद्रणाच्या बाहेर राहिल्या त्या बोली असा भेद करण्यात येऊ लागला. 20व्या शतकाच्या पहिल्या 2-3 दशकात जॉर्ज अब्राहम ग्रियर्सन यांनी भारतीय भाषांचा सर्वे केला. तेव्हा या भाषा का बोली या गोंधळात टाकणाऱ्या मुद्द्याचा त्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासावर बराच परिणाम झाला. ग्रियर्सनच्या सर्वेप्रमाणे त्यावेळी भारतात 179 भाषा दर्शवण्यात आल्या होत्या. 1955ला भाषिक राज्य आयोगाचा रिपोर्ट रुजू करण्यात आला. त्यात 14 राज्ये व 9 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस होती. अर्थातच या अहवालात मात्र ज्या भाषांना आपापल्या लिप्या होत्या केवळ त्याच भाषांची राज्ये करण्याची शिफारस होती. त्यामुळे कच्छी, तुलू, भोजपुरी, खासी, गारो, मिझो इत्यादी भाषा ज्या बोलणाऱ्यांची संख्या लक्षावधी होती त्याही स्वतःसाठीच्या राज्यांना त्यावेळेस मुकल्या. महत्त्वाच्या भारतीय भाषांना स्वतःची राज्ये मिळाल्यामुळे त्या भाषांच्या विकासासाठी कार्य व संस्था निर्मिती करणे संभव झाले. ही बाब आनंदाची जरी असली तरी त्याचबरोबर ज्या भाषांना मुद्रण तंत्रज्ञानापासून वंचित राहावे लागले व त्यामुळे ज्यांना स्वतःची राज्ये मिळू शकली नाही त्या साऱ्या भाषांची वाताहत चालू झाली. अशी प्रत्येक भाषा ज्या राज्यात होती त्या राज्यात कोणती तरी अन्य भाषा ही प्रमुख राज्यभाषा असल्याने त्या भाषा बोलणाऱ्यांची मुले ही शाळेत मागे पडू लागली. व्यवसाय मिळवण्यात अयशस्वी बनली. व्यापारासाठी अन्य भाषांचा उपयोग करू लागली. स्वतःच्या भाषिक विस्तारातून अन्य भाषांमध्ये स्थलांतरित होऊ लागली. बोलणारे असतील तरच भाषा जिवंत राहतात, विकसित होत राहतात. जर एखादी भाषा बोलणारेच भाषिक स्थलांतर करू लागले तर ही भाषा टिकून राहणे हे दुरापास्त बनते. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला. घटना लिहित असताना भाषांचा प्रश्न अनेक सत्रात उपस्थित करण्यात आला होता. तथापि त्याविषयीचा अंतिम असा कोणताच निर्णय न झाल्याने भाषा विषय परिशिष्टात बसवण्यात आला. आपल्या राज्यघटनेचे 8वे परिशिष्ट हे भाषा परिशिष्ट आहे. त्यात सुरुवातीला 14 भाषांची यादी होती.
सध्या या यादीत 22 भाषांचा समावेश आहे. पण आपल्या या विशाल देशात या 22 भाषांखेरीज कितीतरी अन्य भाषा आहेत. त्या बोलणारे लोक आजही त्यांचा दैनंदिन जीवन व्यवहार त्या भाषांमध्येच करतात. त्या भाषांचे स्वतःचे असे व्याकरण असते. त्यात विपुल प्रमाणावर मौखिक साहित्य असते. त्यात मौखिक परंपरेतील इतिहास, भूगोल, खगोल, शेती, पाणी, देवदेवता, पशुपक्षी, धातू, जमीन, समाज, हस्तकला इत्यादीचे विपुल ज्ञान असते. त्यांचा विश्वाकडे पाहण्याचा आपापला स्वतंत्र दृष्टिकोन असतो. भारतात या घटनेत अनुल्लेखित राहिलेल्या व ज्यांना स्वतःसाठीची राज्ये मिळू शकली नाहीत अशा भाषांची संख्या ही कितीतरी शेकड्यात आहे. 1961च्या सेन्सस प्रमाणे मातृभाषांची संख्या 1652 होती. अर्थातच सेन्ससमध्ये उल्लेख केलेली मातृभाषा संपूर्णतः स्वतंत्र भाषा असतेच असं नाही. बऱ्याचदा एकाच विशिष्ट भाषेची वेगवेगळी नावे सांगितली जातात. त्यामुळे 1652 मातृभाषा सेन्ससमध्ये दर्शविल्या गेल्या असल्या तरीही प्रत्यक्ष भाषांची संख्या साधारणतः 1100 होती. हे ध्यानात घेणे जरुरी आहे. आपल्या देशात जवळजवळ मृतप्राय अवस्थेत असलेल्या 300 भाषा आहेत. सिक्कीमची माझी भाषा आज केवळ 4 व्यक्ती बोलू शकतात. 19व्या शतकात ही एक नोंदपात्र भाषा होती. ह्या 300 भाषांना जिवंत ठेवणे जवळजवळ अशक्य आहे. पण अन्य 500 भाषा अशा आहेत की ज्यांना प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवता येईल. अन्य भाषांची ज्यांना फारशी माहिती नसते अशा व्यक्ती बऱ्याच वेळा कशासाठी इतक्या भाषा जिवंत ठेवायच्या असा भोळा प्रश्न उपस्थित करतात. ह्या प्रश्नाची अनेक उत्तरे आहेत. पण त्या सगळ्यात महत्त्वाचे हे आहे की प्रत्येक भाषेत जवळजवळ 65,000 ते 70,000 वर्षांची म्हणजेच माणूस जेव्हा बोलता झाला तेव्हापासूनची स्मृती परंपरा असते. त्या स्मृती परंपरेमधून येणाऱ्या काळातील यंत्र आधारित स्मृतीत टेक्नॉलॉजीसाठीची अनन्य साधन सामग्री भरून राहिलेली आहे. भाषा आपल्यावरचा बोझ नसून ती भविष्यातील सर्वात महत्त्वाची उपलब्धी आहे. भाषा टिकवायच्या असतील तर सरकारवर जबाबदारी टाकून चालणार नाही. सरकारे भाषा निर्माणही करू शकत नाहीत आणि नाहीशाही करू शकत नाहीत. भाषांना स्वतःचे सार्वभौमत्व असते. ते त्या भाषा समुदायाच्या अधिपत्याखाली बाळसे धरते वा ढासळते. विविध बोली भाषेचा अंतरंग असतात. ते अंतरंग, ती भाषेची नगरी सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी लोकांवरच असते. ती पुरी पाडण्यासाठी आपल्यातील सर्वांनाच काम करावे लागेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण जेथे आहोत त्या प्रत्येक गावात, शहरात असणारी व्यापक बहुभाषिकता आपल्या शहराचे बिरुद आहे, सौंदर्य आहे हे स्वीकारणे. कोणतीही भाषा, थेट इंग्रजी सुद्धा आपली शत्रू नाही आणि प्रत्येक भाषा आपल्या पूर्वजांच्या हजारो वर्षांच्या परिश्रमाने निर्माण झालेली आणि आपल्यापर्यंत पोहोचलेली दौलत आहे हे भान पाळणेही तितकेच महत्त्वाचे. शिवाय आपल्या माय मराठीत दुरितांचे तिमिर जावो खऱ्या अर्थाने म्हणायचे असेल तर महाराष्ट्रातील अन्य भाषिकांच्या मागासलेपणाच्या पाठीमागे त्यांच्या भाषांकडे आपल्याकडून झालेले दुर्लक्ष असू शकेल हेही विचारात घेणे आवश्यक आहे. मनुष्याच्या प्रारंभीच्या सुमारे 2 लाख वर्षात ते पूर्वज हावभावाच्या साहाय्याने संवाद व अभिव्यक्ती दर्शवायचे. आजही बोलताना आपण हातवारे करतो, चेहऱ्यावर भाव व्यक्त करतो, अन्य व्यक्तीला होकार वा नकार देण्यासाठी मान हलवतो. ह्या साऱ्याच्या सांकेतिक निर्मितीचे श्रेय आपल्या 4-5 लाख वर्षांपूर्वीच्या पूर्वजांना द्यायला हवे. त्या सुरुवातीच्या नाटकी संवाद माध्यमाची नंतर पायरी संगीताच्या माध्यमातून विकसावली गेली. हुंकार भरणे, आरोळ्या ठोकणे, उसासे टाकणे, छोटे मोठे स्वर पुनरावर्तित करून भावना व अर्थ व्यक्त करणे हा प्रकार जवळपास 2-2.5 लाख वर्षे चालत राहिला. त्यातून स्वर हे अभिव्यक्तीचे समर्पक माध्यम बनू शकते हा विश्वास त्या पूर्वजांना आला. आपल्यासारख्या बोलक्या भाषेच्या निर्मितीच्या संदर्भात भाषाशास्त्र व अन्य मानवीय शास्त्रे यांनी आपल्या आधीचा 70,000 वर्षांचा कालावधी स्वीकारला आहे. जेव्हा माणसाची स्मृती अनेकानेक अनुभवांनी गुंतागुंतीची बनू लागली
तेव्हा इतिहासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्मृती एकत्र करण्याचे काही सामूहिक प्रयोग सुरू झाले. शाळा, विद्यापीठे, म्युझियम्स ही त्यांची अलीकडच्या काळातील प्रगत रूपे आहेत. अशा संस्था निर्माण झाल्यावर स्मृती जोपासण्याचे सामूहिक प्रयोग जास्त प्रभावशाली व व्यक्तीच्या तुलनेत जास्त महत्त्वाचे बनत गेले. गेल्या काही दशकात स्मृती संग्रह करण्याचे काम माणसाने कृत्रिमरित्या बनवलेल्या सिलिकॉन चिपकडे सोपवले आहे. साहजिकच शाळा, विद्यापीठे, म्युझियम्स, वाचनालये यांची जागा ही सिलिकॉन चिप म्हणजेच सिलिकॉन मेमरी चिप झपाट्याने पादाक्रांत करत चालली आहे. गेल्या 2 दशकात मेंदू विज्ञानाच्या अंगाने जे संशोधन झाले त्यातही मानवी मेंदूत भाषेचे आकलन ज्या डाव्या भागात होते ते आता थेट भाषेखेरीजच्या सांकेतिक आकृत्यांद्वारा मेंदूच्या समोरच्या हिश्श्यात प्रीफ्रंटल लोबमध्ये होत राहण्याची शक्यता अटल मानली गेली आहे. थोडक्यात भविष्यातील मनुष्य शब्दबद्ध व आवाजावर आधारित भाषेपेक्षा आकृतीबद्ध अन्य सांकेतिक प्रतीक व्यवस्थेवर अवलंबित राहणे पसंत करेल ही शक्यता वाढत चालली आहे. शब्दबद्ध भाषेत भूत, वर्तमान, भविष्य ह्या कालसापेक्ष रचनांनी आत्तापर्यंत मानवी आकलन शक्तीस एकाच वेळेस अनेक काळी आकलन करण्यावर घातलेली बंधने व मर्यादा ओलांडून मानवी मन आता अनेक काल तसेच अनेक स्थळ संदर्भ, उदाहरणार्थ अनेक ग्रहांचे सम्यक वास्तव स्वतःच्या आवाक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहे. उत्क्रांतीच्या सततच्या प्रक्रियेत ते थांबवणे मानवास ज्ञात असणाऱ्या कोणत्याही शक्तीच्या हातात नसल्याने ही सततची उत्क्रांती स्वीकारणे अपरिहार्य आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर आपण सारे इतिहासाच्या एका अशा संक्रमणाच्या बिंदूवर उभे आहोत जेथे बोलली जाणारी भाषा अस्तास जाऊन पाहिली जाणारी भाषा अस्तित्वात येणार आहे. जगभर बोलल्या जाणाऱ्या भाषांची जी अचानक वाताहात सुरू झाली त्याचे हे प्रमुख कारण आहे. अन्य सारी दृश्य कारणे लाक्षणिक आहेत, मूळ कारण नव्हे. बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की भविष्यातली माणसे संपूर्णतः शब्दविहीन असतील काय? ह्याचे स्पष्ट उत्तर आहे, ती तशी नसतील. ज्याप्रमाणे यापूर्वीच्या संवाद व्यवस्थेतील हावभाव, स्मित, हुंकार, चित्कार इत्यादी आपल्या शब्दबद्ध भाषेत टिकून राहिले, त्याचप्रमाणे आपले सध्याचे बरेच प्रमुख शब्दही लाखो वर्षे टिकून राहतील, पण त्यांची महत्तता बदललेल्या स्वरूपात असेल. या प्रस्थापित व्यवस्थेला संपूर्णतः निकालात न काढता पुढे सरकणाऱ्या उत्क्रांती प्रक्रियेचा एक महत्त्वाचा उपयोग आहे तो असा: गेल्या काही लाख वर्षात मानवाने जमवलेल्या अनुभवाची सारी स्मृती सध्या तरी शब्द माध्यमात आहे. ती जाणीवपूर्वक आपण यापुढच्या युगांमध्ये घेऊन जाऊ शकतो. किंबहुना उत्क्रांतीचा एक संकेत आहे तो म्हणजे जर विविधता कमी होत गेली तर उत्क्रांतीची प्रक्रिया शिथिल बनत जाते. जेथे विविधता आहे तेथे निसर्ग स्वतःचे काम योग्य रीतीने करू शकतो. हा संकेत दर्शवतो की आज जर आपण भाषिक विविधता जपण्याचे, सांभाळण्याचे पूर्ण प्रयोग केले नाहीत तर या पुढच्या युगात आत्तापर्यंत जमवलेले अनुभव वैविध्य आपण गमावून बसू. या सर्वांवरून निष्कर्ष मात्र एवढाच आहे: आपल्या काळातील भाषा वैविध्य जितक्या विविध मार्गांनी आपण उत्क्रांत मेंदूच्या नव्या वाटांवर आणून सोडू तेवढी मानवी अस्तित्व सातत्यासाठी मार्ग बनत जाईल. हे करण्यासाठी विविधता हे तत्व जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्वीकारणे निकडीचे बनले आहे. त्यासाठी जैविक विविधता, सांस्कृतिक विविधता, मतवैविध्य हे सारे एका प्रगतिशील दृष्टिकोनातून स्वीकारणारे समाज, सरकारे, देश, संस्था निर्माण करेल हे आपले कर्तव्यच बनते. ते केले नाही आणि त्याऐवजी मात्र एक भाषा, एक विचार, एक दृष्टी राखणाऱ्या संस्था, समाज, देश, सरकारे यांना आपण आंधळ्या प्रेमापोटी कवटाळत राहिलो तर आपण स्वतःच्या हातून मनुष्य जातीचा विनाश ओढवून घेऊ. आजच्या भाषा विविधतेचे दूरगामी परिणाम काय आहेत
ते संपूर्णपणे ओळखूनच आपल्याला पुढचे पाऊल उचलणे जरूर आहे. गेल्या 2 दशकात काही गणिती प्रारूपांचा वापर करत अभ्यासकांना एखादी भाषा किती काळ टिकू शकेल याचा अंदाज बांधणे शक्य झाले आहे. आपल्या भाषिक वारसाचा फार मोठा हिस्सा माणूस वेगाने गमावत चालला आहे हे या अंदाजांमधून लक्षात येतं. हे नेमकं कधी घडेल हे अंदाज ते सांगू शकत नाहीत, पण त्यांची या मुद्द्यांवर सहमती आहे की जवळपास 2/3 किंवा आज अस्तित्वात असलेल्या बऱ्याच भाषा संकटात आहेत. दुसरीकडे भाषिक जागतिकीकरणाच्या पुरस्कर्त्यांना संपूर्ण जगभरात अगदी मोजक्याच भाषा असणे सोयीचे वाटते. त्यामुळे देशादेशांमधला संवाद अगदी सोपा होईल असे त्यांना वाटते. अर्थात भाषिक वारसा नष्ट होण्यामुळे मानवी संस्कृती, बौद्धिक संपदा यांच्या जागतिक ठेव्याचे जे नुकसान होणार आहे त्याचा परिणाम ज्या देशांमध्ये किंवा समाजात एकच भाषा अस्तित्वात आहे, ज्यांचे रोजचे जगणे त्यांच्या भाषेवर अवलंबून नाही, ज्यांची ज्ञानव्यवस्था त्यांच्या स्वतःच्या भाषेत आहे, त्यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या होणारच आहे. पण एखादी भाषा नष्ट होण्याचा ताण काय असतो हे त्यांना ताबडतोबीने मात्र जाणवणार नाही. भाषा ही एक अशी महत्त्वाची गोष्ट आहे जिच्यामुळे माणूस निसर्गापासून, इतर प्राण्यांपासून अधिक प्रगत ठरला आहे. सांस्कृतिक भांडवलामधला भाषा हा महत्त्वाचा घटक आहे. या महत्त्वपूर्ण भांडवलाच्या निर्मितीची प्रक्रिया गेली 5 लाख वर्षे सातत्याने सुरू आहे. आता मात्र आपण हे भांडवल गमावण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. भाषा तज्ज्ञांच्या अंदाजानुसार अस्तित्वात असलेल्या जवळजवळ 6000 भाषांपैकी 22व्या शतकापर्यंत 2000 भाषा देखील टिकणार नाहीत. या भाषांचं नीट सर्वेक्षण केलं नाही तर आज खरोखरच किती भाषा अस्तित्वात आहेत हे समजणे कठीण आहे. या अस्तित्वात असलेल्या भाषांपैकी कोणत्या आणि किती भाषा टिकतील हे सांगणे तर अधिकच कठीण आहे. अनेक भाषांच्या इतिहासात आश्चर्यकारक आणि कधीकधी अत्यंत अनपेक्षित वळणे आली आहेत. इतिहासात असेही पाहायला मिळते की राजाश्रय असलेल्या काही भाषा नष्ट झाल्या आणि त्यांच्यामधून सत्तेच्या परिघावरच्या भाषांच्या प्रभावातून एखादी नवीन भाषा उदयाला आली. अशी काही आश्चर्यजनक उदाहरणं अस्तित्वात आहेत आणि भविष्यात अशी आणखी उदाहरणं पाहायला मिळणे अशक्य नाही. तथापि नायजेरिया, मेक्सिको, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया आणि भारतामधले लोक त्यांच्या भाषांमध्ये शब्दांचा साठा वेगाने कमी होत असल्याचे अनुभवत आहेत. स्थानिक भाषकांची गुंतागुंतीच्या संकल्पना त्यांच्याच भाषेतून व्यक्त करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि बहुतेक भाषांमध्ये शब्दांचे वेगवेगळे अर्थ व्यक्त करण्याची क्षमता वेगाने कमी होत आहे. साधारणपणे 7 ते 8 हजार वर्षांपूर्वी, अगदी अशीच्या अशीच नाही, पण याच प्रकारची परिस्थिती उद्भवली होती असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. माणसाला जमिनीत बिया रुजून रोप उगवतं या निसर्गातल्या किमयेचा शोध लागला तो हा काळ आहे. त्यानंतर शिकारीच्या अवस्थेतून मानवी संस्कृती शेतीच्या प्राथमिक अवस्थेकडे वळली. म्हणजेच शिकार ते शेती असं माणसाच्या उत्पादन व्यवस्थेत जे स्थित्यंतर झालं त्याचा मानवी भाषिक वैविध्यावर परिणाम झाला असं मानलं जातं. त्यामुळेच जगातल्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या 4ही टोकांवर सध्याच्या आर्थिक बदलांचा जो मूलभूत परिणाम झाला आहे त्याचा भाषिक व्यवस्थेवरही परिणाम होतोय आणि नैसर्गिक भाषा ही संघर्षाच्या टप्प्यातून जात आहे. अर्थात यावेळच्या संघर्षाला एक वेगळी झालर आहे, ती म्हणजे मानवी जीवनावर निसर्गापेक्षा तंत्रज्ञानाचा जास्त प्रभाव आहे. तंत्रज्ञान हे मानवी जीवनातल्या भाषा व्यवहारावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. माणसाचा मेंदू आणि त्याची मानसिकता यांची हुबेहूब नक्कल असणाऱ्या मशीनचा वापरही सुरू झालाय. वेगवेगळ्या मानवी समूहांना जोडणारं भाषा आधारित तंत्रज्ञान आता जगामध्ये वापरलं जाते. त्यामुळे सध्या संपूर्ण मानवी विश्वाची पुनर्बांधणी होते.
अशा परिस्थितीची सामाजिक सूत्र किंवा तत्वज्ञानाच्या संकल्पनांच्या पातळीवर मांडणी करता येईल, पण प्रत्यक्षात मात्र अनेक समाजांवर याचा परिणाम होतोय. त्यात अशा समूहांचा समावेश आहे जे विकासाच्या मार्गावर सर्वात शेवटच्या टोकाला आहेत. त्यांचा आवाजही ऐकायला येऊ शकत नाही आणि ऐकूही येत नाही. स्वतःची भाषा असते, पण त्या भाषेचे स्वतःचे व्याकरण मांडले गेले नाही. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की ती विकासाच्या प्रक्रियेत अडथळा आहे आणि ती मागासलेपणाचं लक्षण समजली जाते. या भाषांमध्ये असलेले ज्ञानाचं संचित हे अज्ञान म्हणून टाकाऊ ठरवलं जाते. भाषाशास्त्र आणि मानववंशशास्त्र जवळजवळ सुमारे 150 वर्ष एकमेकांच्या आधारावर चालत आली. त्यामुळे पोटभाषा आणि नृवंशशास्त्र, ज्यांना असंस्कृत मानता असा समाज, यांची एक चुकीची सांगड घालण्यात आली. ती बाजूला ठेवून जर भाषा हा एक ध्वनी प्रकार आणि इंद्रिय नियंत्रणाद्वारे विश्वातील सतत पसरत जाणाऱ्या अनुभवाचं ग्रहण करण्याचा मार्ग आहे असं मानलं, तर पोटभाषा ही मान्य भाषेसाठी त्या ग्रहण शक्तीची आघाडीची हस्तक आहे असं मानणं सहज शक्य होईल. या आघाडीवर नवनवे अनुभव, नव्या संवेदना आणि त्याचबरोबर अत्यंत प्राचीनतम स्मृती एकत्र आणण्याची सततची शिकस्त होत असते आणि त्यात पोटभाषा स्वतःचं सर्वस्व पणाला लावून प्रमुख भाषेला आणि मान्य भाषेला अर्थसंवेदनाचे नवे बळ प्राप्त करून देत असतात. जर पोटभाषाच नसतील तर एखादी मान्य भाषा केवळ अर्थविहीन आणि पुन्हा पुन्हा वापरून थकून गेलेले शब्द या स्वरूपातच शिल्लक राहील. कदाचित व्याकरणाच्या आत्यंतिक शिस्तीमुळे ती भाषा गणितासारखी संकल्पनात्मक प्रगल्भता कमावू शकेल, पण त्यातील शब्दचिन्हे बिना चेहऱ्याचे बनतील. प्रत्येक भाषेला स्वतःचा चेहरा असणं जरुरी भासते. ती भाषा वापरणाऱ्या व्यक्तींना त्या त्या भाषिक चेहऱ्याचा आणि प्रकृतीचा अभिमान वाटत राहतो. ती भाषा दुसऱ्या अगदी जवळच्याही भाषेत विलीन होण्यास नामंजूर असते. या सर्वांचं कारण मानवी भाषा व्यवहारातील पोटभाषेची प्राथमिकता ही आहे. वास्तविक मनुष्य वंशातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने विश्वाच्या अनुभवाच्या कडा आणि कंगोरे शोधून पाहून त्यातील सत्व आणि सत्य सांकेतिक स्वरूपात ध्वनिबद्ध आणि जमलंच तर लिपिबद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. हा प्रयत्न शतकानुशतके चालत राहिल्यास भविष्य काळातील कोण्या एका दिवशी विश्वातील प्रत्येक व्यक्तीचा इतर व्यक्तींशी आणि मनुष्य प्राण्याचा इतर प्राण्यांशी अर्थपूर्ण संवाद होऊ शकेल. ही प्रक्रिया थांबवणं म्हणजे उत्क्रांतीची नाकेबंदी करण्यासारखं आहे. अशी नाकेबंदी जेव्हा जेव्हा करण्यात येते तेव्हा तेव्हा विशिष्ट चेहऱ्या मोहऱ्याची पोटभाषा घेऊन अनुभव विश्व धुंडाळण्याची मानवी इच्छा अनेक छुप्या मार्गांनी उफाळून येत राहते. संस्कृतच्या दडपणाखाली प्राकृताचा जो प्रचंड विस्फोट झाला तो, किंवा इंग्रजीच्या दडपणाखाली वेगवेगळ्या मानवी, यांत्रिक आणि सांकेतिक पोटभाषांचं आंदोलन सुरू आहे ते, हे असेच प्रकार आहेत. कन्नड कादंबरीकार U.R. अनंतमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे भारतीय भाषांचा मूळ स्रोत त्या भाषांच्या अंगणात आणि परघरात आहे. पण ह्याही पलीकडे जाऊन असं स्वीकारलं पाहिजे की मान्य भाषांच्या अस्तित्वाची आणि प्रगतीची गुरुकिल्ली पोटभाषांच्या हाती आहे. भारतीय समाजात आजही अशा असंख्य पोटभाषा तग धरून आहेत आणि गेल्या 3000 वर्षात अखंडपणे भारतीय संस्कृतीचा प्रवाह वाहता ठेवण्याचं महान काम या भाषांनीच केलंय. प्रवाहाचाच विचार करायचा झाल्यास किनारे म्हणजे मान्य भाषा आणि प्रवाहाची गती म्हणजे पोटभाषा. त्यांना न रोखणे, दुर्लक्षित न करणे हे त्या प्रवाहासाठी योग्यच ठरेल. भारतात होत असलेला भाषिक ऱ्हास हा फक्त अल्पसंख्य तसंच बोलीभाषांबाबतच घडतो असं नाही. हीच वस्तुस्थिती ज्या भाषांना मोठी साहित्यिक परंपरा आहे, ज्यांना तात्विक तसंच सृजनशील लिखाणाचा मोठा वारसा लाभला आहे, अशा महत्त्वाच्या भाषांबाबतही दिसून येते. म्हणजे मराठी, गुजराती, कन्नड, ओरिया या समृद्ध साहित्याची परंपरा असलेल्या भाषा आपल्या मातृभाषा आहेत असा दावा करणारे जे समाज आहेत, त्यांच्यातील कुमार वयाच्या वर्गाला त्यांच्या भाषेतील या समृद्ध वारशाची फारच थोडी ओळख आहे, किंवा जवळजवळ नाहीच
असं म्हटलं तरी चालेल. ते त्यांची स्वतःची भाषा एखाद्या परभाषिका इतपत बोलू शकतात. शिक्षणातील उच्च पदवी असलेली सुशिक्षित व्यक्ती ही आपल्या मातृभाषेशिवाय दुसरी भाषा लिहू शकते, वाचू शकते, तिच्यामधून बोलूही शकते. पण स्वतःची मातृभाषा फक्त बोलू शकते, संपूर्ण विश्वासाने लिहू शकत नाही. भाषेचा नाश, लोक दुसऱ्या भाषेकडे वळणे आणि भाषिक ठेव्याचा ऱ्हास यांसाठी फक्त शासकीय घटकांना दोष देऊन चालणार नाही. कारण भाषा टिकवण्यासाठी घटनेच्या 347व्या कलमानुसार एखाद्या राज्यातल्या लोकसंख्येतल्या मोठ्या घटकाने अशी इच्छा व्यक्त केली की ते बोलत असलेल्या विशिष्ट भाषेला राज्यभाषेचा अधिकृत दर्जा मिळावा, तर राष्ट्रपती त्या भाषेला त्या राज्यात अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा यासाठीची तजवीज करावी असे आदेश देऊ शकतात. आता ह्या प्रकारच्या अन्य तरतुदीही राज्यघटनेत आहेत. पण तरीही भारतीय भाषांची अवहेलना ही वाढतच चालली आहे. वेगानं जागतिकीकरण होत असलेल्या जगात विकासाच्या मुद्द्यावरून होणारा संघर्ष हा भाषिक ऱ्हासाला कारणीभूत ठरणारा महत्त्वाचा घटक आहे. भारतातच नव्हे तर आशिया तसे आफ्रिकी देशात पालकांना असं वाटतं की त्यांनी त्यांच्या मुलांना इंग्रजी, फ्रेंच किंवा स्पॅनिश माध्यमातून शिक्षण दिलं तर ती मुलं मोठेपणी व्यवसायाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यशस्वी ठरतील. थोडक्यात ती चांगला रोजगार मिळवतील. आणि त्यांच्या या इच्छेमुळे त्या परिसरात यापूर्वी कधीही बोलल्या न गेलेल्या आंतरराष्ट्रीय भाषेतून शिक्षणाला सुरुवात झाली आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीवर मोठा परिणाम झालाय. भारतात 19व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे सामाजिक सुधारणा मोठ्या प्रमाणावर सुरू होत्या त्या काळात एक मोठा वाद सुरू होता. बंगालमधल्या बुद्धिजीवी वर्गाचं म्हणणं होतं की इंग्रजी भाषेत शिक्षण दिलं जावं, तर एल्फिस्टन सारख्या इंग्लिश अधिकाऱ्याचं म्हणणं होतं की भारतातल्या शाळांमध्ये भारतीय भाषांमध्ये शिक्षण दिलं जाणं हेच योग्य आहे. 1835 मध्ये लॉर्ड मॅकॉलेच्या मिनिट्स ऑफ एज्युकेशनमध्ये भारतात सर्व महत्त्वाचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातूनच दिलं जावं असं नमूद करण्यात आलं. आणि मग हाच दृष्टिकोन नंतर वुड्स साहेबांच्या हुकूमनाम्यातून पुढे मांडला गेला. तेव्हा हा वाद संपुष्टात आला. अर्थात एक नोंदपात्र बाब म्हणजे तेव्हापासून आधुनिक भाषांमधलं साहित्य हे अधिकाधिक सृजनशील होत गेलं. परंतु त्यामागचं खरं कारण म्हणजे भारतीय भाषा मुद्रित होत राहिल्या आणि साहित्य म्हणजे मुद्रित स्वरूपात प्रकाशन हे समीकरण आपल्या मनात रुजायला लागलं. जेव्हा एखाद्या समाजालाच असं वाटायला लागतं की उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या भाषेत शिक्षण घेणं गरजेचं आहे, तेव्हा तो समाज नवीन भाषिक परिस्थिती स्वीकारायचा निर्णय घेतो. म्हणूनच सध्याच्या जगातल्या विकासाच्या प्रक्रियेत मुळातच असं काही आहे का की ज्यामुळे जगातल्या भाषिक वारशाचा ऱ्हास होतोय, की ही प्रक्रियाच भाषिक संहाराला चालना देते का? ह्याचा विचार करणं आता प्रसंगोचित ठरेल. आणि तसं असेल तर मानवी भाषांचं भवितव्य संकटात आहे हे मान्य करावं लागेल. सांस्कृतिक पातळीवर जे समाज आधीच अल्पसंख्य आहेत, स्थानिक तसंच राष्ट्रीय पातळीवर जे समाज दुर्बळ ठरले, ज्या समाजांचा आवाज आधीच क्षीण झालाय, ते भाषा संहाराला सगळ्यात आधी बळी पडणार हे उघड आहे. भारतात मुलांना प्राथमिक शिक्षण देणं पालकांना बंधनकारक आहे आणि तो मुलांचा हक्क आहे. सरकार पुरस्कृत शाळा तर जवळपास विनामूल्य आणि सर्वात वंचितांनाही परवडण्याजोग्या आहेत. म्हणजे मुलांना शाळेत दुपारचं जेवण दिलं जातं, त्यामुळे भुकेमुळे ती वर्गाबाहेर राहतील अशी परिस्थिती नाही. केंद्र तसंच राज्य सरकार हे शालेय शिक्षण देणं ही आपली मूलभूत जबाबदारी मानतात. त्यामुळे बालमजुरी ही आपल्याकडे बेकायदेशीर मानली गेली आहे. अनेक राज्यांमध्ये तर स्त्रियांना उच्च शिक्षणही विनामूल्य दिलं जातं. अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातींमधल्या तसेच इतर मागासवर्गातल्या मुलांसाठी शिक्षणामध्ये आरक्षण ठेवण्यात आलंय. भारत सरकारनं तर जवळजवळ 50 भारतीय भाषांमध्ये
तसंच काही परकीय भाषांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. प्रौढ शिक्षण तसंच अनौपचारिक शिक्षणालाही सतत प्रोत्साहन दिलं जातं. आणि राज्यघटनेत ज्यांचा समावेश आहे त्या सगळ्या भाषांमध्ये शिक्षण मिळण्याची घटनेनेच हमी दिली. पण या सगळ्या प्रयत्नांनंतरही अनेक अल्पसंख्य तसेच काही मुख्य भाषा आपल्या अस्तित्वाबद्दल, प्रगतीबद्दल इतक्या उदासीन का आहेत? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे जबर फी भरून बहुसंख्य मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाताना दिसतात. एखादं मूल भारतीय माध्यमाच्या शाळेत जायला लागलं की त्याकडे एखादी अनिच्छनीय घटना म्हणून बघितलं जातं. आणि अशा परिस्थितीत ज्यांच्यासाठी मोठ्या पातळीवरील सामाजिक प्रयत्नांची गरज आहे, अशा भाषांचं जतन करणं हे मोठं जबाबदारीचं आणि अवघड होऊन बसतं. रचनात्मक, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांशिवाय ते पूर्ण होणं शक्य नाही. त्यामुळे भाषा टिकवणं, तिचं जतन करणं हे काम पुरातन अवशेषांच्या जतनापेक्षाही वेगळं असतं. हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. भाषा ही एक सामाजिक संकेत व्यवस्था आहे. एवढीच व्याख्या गृहीत धरल्यास ती शब्दकोश तसंच व्याकरण रूपात टिकवून ठेवता येऊ शकते. आणि त्या सगळ्या लिखित गोष्टींच्या माध्यमातून भाषा ही प्रत्यक्ष समाज जीवनातून अलिप्त करून ती टिकवून ठेवता येऊ शकते. पण मानवी जाणीवांच्या पासून भाषेला वेगळं करता येत नाही. त्यामुळे विशिष्ट भाषेचं जतन करणं म्हणजेच ती भाषा बोलणाऱ्या समाजाचं जतन करणं होय. डॉक्टर गणेश देवी यांचं त्रिज्या हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी जरूर विकत घ्या आणि नक्की वाचा. धन्यवाद.